नमस्कार. सगळ्यांना नको असलेली म्हणजे दुधी. दुधीची भाजी म्हटलं ना की सगळ्यांची नाका मुरडतात. पण तीच आपण अशी अगदी चमचमीत करणार आहोत ना की यापुढे ती फेवरेट होऊन जाणार. कशी ती बघूया. रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा. इथे मी घेतला एक मोठासा दुधी भोपळा. त्याला आधी आपण कापून बघूया. आतमध्ये बघा बिया अजिबात नाही आहेत. त्याला स्वच्छ धुतलंय आणि आता आपण त्याची सालं काढून घेऊया. दुधी सोलून त्याला आपण आधी चाखून बघूया, कारण कधीकधी ना तो कडवट असतो. तसा असेल तर अजिबात घेऊ नका. पण हा अगदी कोवळा आहे, बिया पण अजिबात दिसत नाही आहेत. त्याला आता आपण किसून घेऊया. दुधी किसून झाला की त्याच्यावर 1 चमचा मीठ आणि अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि त्याला मिक्स करून ठेवून द्यायचे. 10 मिनिटासाठी तसंच ठेवलं की त्याच्यातलं जे एक्सेस पाणी आहे ना ते निघून जातं. 15 मिनटं रेस्ट केल्यावर बघा ह्याच्यातलं किती पाणी निघालं आहे. ते आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे. त्याचा आपण कसा पुढे उपयोग करणार आहे ना ते मी सांगतेच. आता हे व्यवस्थित पिळून एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथे मी एक वाटण करून घेते. त्याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसूणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं. आता हे ठेचून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये काही मसालेही घालणार आहोत. त्याआधी कोथिंबीर घालूया. इथे मी 1 चमचा मुगाची डाळ अर्ध्या तासापूर्वी भिजत ठेवलेली, ती आता सॉफ्ट झाली आहे, तीही ॲड करूया. सोबतच 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घालूया. 1 चमचा ओवा घेतला आहे, तो हातावर चुरून घेऊया. सोबतच आपण आलं मिरची लसूणचा जो ठेचा केलेला ना तोही ॲड करूया. इथे मी बेसन घेतलं आहे. जसं आपल्याला लागेल ना तसं मी ॲड करते. मी तुम्हाला सांगतेच की आपल्याला किती लागलं आहे. आता सध्या मी 2 चमचे घातले आणि त्याला व्यवस्थित सगळीकडून हलवून घ्यायचे. आपल्याला ह्याचा ना सैलसर असा गोळा करून घ्यायचा आहे, कारण तो आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. हे बघा, मला या सगळ्यासाठी ना 5 चमचे एवढं बेसन लागलं आहे. तांदळाचं पीठ वगैरे मी काही घातलेलं नाही आहे. कुकरच्या भांड्याला मी इथे तेल लावून घेतलं आहे आणि त्याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये मी 3 शिट्ट्या करून घेते. कुकर होतोय तोपर्यंत आपण ग्रेव्हीही करून घेऊया. त्यासाठी इथे मी 3 मोठे कांदे, 1 हिरवी मिरची, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलं आहे. त्याला आपल्याला बारीक क्रश करून घ्यायचं आहे. तुम्ही वाटूनही घेऊ शकता. आता फोडणीसाठी मी तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की 1 चमचा जिरं, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, हिंग आणि कांद्याचं जे वाटण केलं आहे ना ते सगळं ॲड करून व्यवस्थित परतून घेऊया. आपण ही कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करतोय. कांदा परततोय तोपर्यंत इथे मी 5 मोठे टोमॅटो, तेही क्रश करून घेतलेत. अगदी बारीक चिरून घेतले तरीही चालेल. कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये टोमॅटोचं वाटणही घालूया. त्यावर लगेच आपण मसालेही घालूया. मी इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अगदी चिमूटभर हळद, 1 चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचाच मी यामध्ये मीठ घातलंय. कारण का ते मी आता पुढे सांगतेच. टोमॅटो आणि मसाले व्यवस्थित परतावे म्हणून मी यावर झाकण ठेवले आणि बारीक गॅसवर हे वाफेवर ठेवून द्यायचे साधारण 5 ते 6 मिनिटासाठी. हे मी घेतलंय दुधीचं पाणी, जे आपण मगाशी काढून ठेवलेलं ना तेच. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ ऑलरेडी आहे ना, म्हणूनच मी ग्रेव्हीमध्ये थोडंसं मीठ आणि हळद घातली आहे. आता यामध्ये 2 मोठे चमचे दही घातले, ते व्यवस्थित फेटून घेऊया. यामध्ये 1 चमचा बेसन घालूया आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता बघा, जवळजवळ 6 मिनिटं झाली आहेत आणि आपला मसाला छान शिजला आहे. त्यामध्ये हा जो बेसनचं जे मिश्रण आहे ना ते सगळं घालूया आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, कारण बेसन कच्चं आहे ना, त्यामुळे छान अगदी ह्याला 5 ते 6 मिनिटं असं परतून झालं की त्यामध्ये अगदी गरम गरम उकळतं पाणी घालायचं आहे. बेसन आणि दह्याचा जेव्हा कच्चेपणा पूर्ण निघून जातो ना तेव्हाच आपल्या ग्रेव्हीला छान चव येते. आता मी साधारण 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित परतून मगच यामध्ये गरम पाणी घेतलं आहे आणि 5 मिनिटांनंतर बघा आपल्या ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. कुकरमधला डबाही काढून ठेवला आहे, तो आता गार झालेला आहे. सुरीला अजिबात चिकटत नाही आहे, म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. त्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे आपलं छान झालेलं आहे. तुम्ही ह्याच्या वड्या पाडून अशाचही खाऊ शकता, कारण हे ऑलरेडी वाफवलेलं आहे. ह्याला डीप फ्राय करू शकता किंवा अशाच वड्या कट करून तुम्ही त्या डायरेक्ट ग्रेव्हीमध्येही सोडू शकता. पण आज आपण शॅलो फ्राय करणार आहोत. इथे मी फ्राय पॅनला तेल लावून घेतलं आहे. त्यावर जेवढ्या हव्या आहेत ना तेवढ्या सगळ्या वड्या आपण ठेवून घेऊया आणि सगळ्या बाजूंनी मस्त खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत. वरून छान क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट अशा या वड्या होतात. या अशा वड्या करून ठेवा आणि ऐन खायच्या वेळेस ना त्या ग्रेव्हीमध्ये सोडा, नाहीतर त्या सॉगी होऊन जातात. नक्की करा आणि कशा झाल्या त्या मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.